आणि तुझे गोड नाव मुखात अखंड राहू दे. आमच्या रोजच्या दिवसाची सुरुवात अशी विश्व प्रार्थना आणि युगच्या गोड स्माईलने होते. त्याला मी ब्रेकफास्ट दिला होता, पण जेव्हा आम्ही इडली खात होतो ते पण मी त्याला थोडं थोडं दिलं. त्यातूनच काय ते त्याला थोडंसं मीठ गेलं असेल. त्यानंतर रोहित कार सर्व्हिसिंगला टाकली, ती घेण्यासाठी गेला. तोपर्यंत मी आमची सगळी पॅकिंग केली. धनतेरस होती, पण आम्हाला मालेगावला निघायचं होतं. मी सुट्टी टाकलेली आणि रोहितने पण. त्याच्यानंतर इकडे मना दिदीला युगला बिलकुल सोडायचं नव्हतं. त्याला मी दुपारी जे डाळींचं बनवलेलं आईनी ते बनवून शिजवून खाऊ घातलं. त्याला ते आवडलं आणि आम्ही निघालो आमच्या मालेगावच्या जर्नीसाठी. आणि इथे झोक्यावर बसल्यानंतर युगला बिलकुल उठायचं नव्हतं. प्रवासात आम्ही जेव्हा पण अशी गाणी म्हणतो तेव्हा युग छान आमचं ऐकत असतो. तो अर्धा पाऊण तास ऐकतो, परत झोपी जातो. सो त्याचं रुटीन असंच असतं ट्रॅव्हलमध्ये. त्याच्यानंतर आम्ही एका ठिकाणी गाडी चार्जसाठी थांबलो. युगच्या स्नॅक्सचा वेळ झाला होता, त्याला ड्रॅगन फ्रूट दिलं. पुढे काय झालं हे मी सांगेल नेक्स्ट पार्टमध्ये. बाय.